उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात पुन्हा एकदा जुंपली. वक्फ बोर्ड जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावरून केले धमकीवजा आरोप प्रत्यारोप. महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा उत्साहात शांतता अबाधित ठेवून प्रगतीकडे वाटचाल. पालकमंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना प्रवक्ते तथा पालकमंत्री संजय शिरसाट आणि MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात आमखास मैदानावर सुरू असलेल्या बांधकामावरून आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालंय. वक्फ मालमत्तेवरील बांधकामावरून हे सरकार चोर असल्याचं जलील यांनी म्हटलंय, तर यावर शिरसाट यांनी शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमखास मैदानावर वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या कामाला MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे. आमखास मैदानावर JCB आणि इतर बांधकाम वाहनांच्या सहाय्यानं सुरू करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी खड्डा देखील खोदण्यात आलेला होता. मात्र माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या कामाच्या ठिकाणी येऊन कमाल विरोध दर्शवत हे काम बंद पाडलंय. आमखास हे संभाजीनगर मधील सर्वात मोठं मैदान असून या ठिकाणी वक्फ बोर्डाच्या कार्यालयाची उभारणी करण्यात येणार होती. मात्र आता जलील यांच्याकडून बांधकामासाठी खोदण्यात आलेला खड्डा बुजवण्यास सांगितला जात आहे. हे काम होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका जलील यांच्याकडून घेण्यात आली आहे. क्या कर रहे हैं यहाँ पे? वक्फ बोर्ड का बिल्डिंग बना रहे हैं. क्या है, कुछ ऑर्डर और कॉपी कुछ ये भी जेई वगैरह आने वाले हैं. बोलो फूल लगा क्या, टेंडर कॉल करे, क्या करे? ये तीनों गाड़ियाँ यहाँ से लेके चली जाइए और दोबारा अगर इधर आएंगे यहाँ पे गाड़ी जलाएंगे तो आपकी गाड़ियाँ नुकसान होगा. उन्होंने दूसरी गाड़ी नहीं मेहरबानी करके नहीं कोई गाड़ी आना नहीं, इधर कोई काम होना बच्चे हुआ हमारे हाथ से, कोई काम होना नहीं. ये अच्छे तरीके से समझ लीजिएगा. उसमें जेई आने दो, कोई भी आने दो, ठीक है. यहाँ पे 1 इंच की जगह है तो नहीं दी जाएगी किसी को भी. तर जलील यांनी वक्फ बोर्डाचं कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका करत अपशब्द वापरलेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांना ठणकावून प्रत्युत्तर दिलंय. भाई साहब, वो आपने NOC दिए नहीं है. वक्फ बोर्ड की जगह है, वक्फ बोर्ड की जगह के ऊपर वहां पर इलीगल कंस्ट्रक्शन चल रहा है. ये FIR का मटेरियल है. आपने NOC नहीं दिए ना, तो खामोशी में दे दिए हैं, नहीं दिए ना ऑफिशियली. तो फिर आपको FIR करने में क्या दिक्कत है, मुझे ये बताइए. कौन से मंत्री ने आपको आदेश दिया है? अरे गवर्नमेंट की ऐसी की तैसी साहब चोरा बैठे हुए हैं साले हमारी जमीनों के ऊपर. पब्लिक से बड़ी है क्या गवर्नमेंट? सुप्रीम कोर्ट बोला नपुंसक. नहीं. आप मुझे ये बताइए कि आपको FIR करने में क्या दिक्कत है कि आपकी जमीन के ऊपर विदाउट आपके NOC के कंस्ट्रक्शन चल रहा है. और खुदा ये बोल रहे हैं मेरे को कि PWD कर रही है डायरेक्ट. इम्तियाज जलीलला त्याला फक्त एक सांगा, आवाज जास्त चढवायचा नाही. हा देशामध्ये बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना, तर तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल. सरकारबद्दल किंवा इतर बद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिकता त्यांना नाहीये. जे झकमारी तुम्ही केलीत ना, जे खड्डे तुम्ही खोदलेत ना, त्यात तुम्हालाच पुरायचा वेळ आलेली आहे. म्हणून नादा लागू नका, चांगल्या कामाच्या आडी येऊ नका. सहकार्य करता येत नसेल तर गपचूप घरी बसा. लोकांनी तुम्हाला घरी बसवण्यासाठी पण निवांत टाइम दिलेला आहे.
त्यांचा आरोप असा आहे की हमखास हे मैदान खेळासाठीचं आहे, तेवढं एकमेव मैदान. तिथं स्टेडियम उभारायचं तर तिथं 3 ऑफिसेस उभारले जातात, त्यामुळे खेळाडूंना किंवा तरुणांना जो वाव मिळतोय त्याच्या स्टेडियमची जागा तिथं अबाधित आहे, व्यवस्थित तिथं जागा आहे. जी बाकी जागा आहे त्या ठिकाणी कार्यालय यासाठी स्थापन करायचं लोकांची अडचण येते, बाकी काही नाही. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा संदेश दिलाय. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या प्रगतीशील ध्येय धोरणाविषयी माहिती देत समाधान व्यक्त केलंय. आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. जवळपास 106 हुतात्म्याने बलिदान दिल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही परिपूर्ण झाली. ह्या बलिदानाचा, त्यांच्या त्यागाचा परिणाम म्हणून आज आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतो. प्रत्येक जण यामध्ये इन्व्हॉल्व. हा लढा इतक्या टोकाला त्यामध्ये प्रबोधनकार असतील, अनेक मान्यवर नेते होते आणि म्हणून आज आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या बलिदानामुळे आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. सालाबादप्रमाणे याही वेळेस आम्हाला इथे थोडं नाराजी लागली. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना बोलवलं नाही तिथं होतं. ही काय असते का पद्धत, एक तास कार्यक्रम चालू आहे, या पद्धतीची ठिकाणी फोडी करून गेले. नंतर कार्यक्रम कोणी कसा करायचा, काय करायचा हा सर्वस्वी जरी अधिकार माझा असला तरी मी सर्वांना भेटतो, सर्वांना बोलवतो. मी त्यांना सुद्धा बोलवलं होतं, परंतु बरोबर जाणं त्यांना योग्य वाटत नसेल. आजच्या दिवशी सर्वांनी एकत्रितपणे येणं हे गरजेचं असतं. कोणत्याही पक्षाचे असा, कोणीही असा. मी माझ्या भाषणातही सांगितलं, कोणत्या जाती धर्माचा असो, कोणी असो, आम्ही देशासाठी एक होणार लोक आहोत म्हणून त्यांनी आलं पाहिजे होतं. परंतु आता त्यांना सुबुद्धी सुचतच नाही, त्याला मी काय करू. तुमच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. ते 100 दिवस फसवणुकीचे, भ्रष्टाचाराचे, महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे वगैरे असे सगळे होते, अशी टीका होते. काँग्रेसतर्फे त्यांना ते दिसत नाही ना. त्यांनी सर्व त्यांना चुकीचंच ना दिसतंय. कावेळ झालेल्या लोकांबद्दल काय अपेक्षा करायच्या. आम्ही 100 दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा, प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक विभागवार, आणि कोणत्याही कामामध्ये मागे नाही. आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असातला नाही, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचा सर्व आढावा घेत आहेत. दर आठवड्याला आमच्या आढावा बैठका होत आहेत आणि म्हणून केलेल्या कामाचं आम्हाला प्रगती पुस्तक त्यांच्यासमोर दाखवावं लागतं. मग ते ठरवतात पास का नापास. म्हणून आम्हाला हे 100 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि 100 दिवसच नाही तर उर्वरित सर्व दिवस आम्ही त्या झपाट्याने काम करणार आहोत. तर सरकारच्या याच ध्येय धोरणाच्या विरोधात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हल्लाबोल करत 100 दिवसांच्या धोरणावरून सरकारवर ताशेरे ओढत कडाडून टीका केली आहे. मला असं वाटतं हा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस किंवा कोणाच्या हातात नाही, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात आहे. राजकीय वेगळे विषय असू शकतात, परंतु 100 दिवसाचं आज ते मी ऐकलं. पण मला वाटतं ज्यावेळेस ते जाहीर करतील त्याचं निश्चित पोस्टमार्टम आम्ही करू उद्या. अनेक योजना नुसत्या घोषणा झालेल्या आहे. राज्य आताच्या घडीला आर्थिक डबघाईला आहे. 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे. आता वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या नगदी पीक, खरीपाचं, रब्बीचं याची वेगळी वर्गवारी केलेली आहे. खरं तर शेतकऱ्याला आधार होता 1 रुपयात पीक विमा, परंतु काही जणांनी याचा मिसयूज केल्यामुळं सगळ्यांच्याच तोंडचा घास सरकारने पळवलेला आहे. पण मला असं वाटतं सरकार जरी भ्रष्टाचार झाला म्हणून 1 रुपयाचा पीक विमा रद्द करत असला तरी सरकारकडं निधीची चणचण आहे. म्हणून सरकारने हा 1 रुपयात पीक विमा रद्द केला असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आताच्या घडीला आर्थिक स्थिती जर राज्याची बघितली, राज्यात कोणतंही विकासाचं काम चालू नाहीये, धोरणात्मक काम कोणतंही चालू नाही. वेगळ्या फक्त घोषणा होतात, वेगळे मंत्री वेगळ्या भूमिका मांडतात. त्यामुळे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, फडणवीसांचा महाराष्ट्र नाहीये. पण हा मराठी माणसाचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मजबूत करायला झालं तर सगळ्यांना येणार काळात एकत्र यावं लागतं. फडणवीस सरकारने चांगलं काम केलं असं त्यांचा दावा आहे. 100 दिवसांचं गुणपत्रक आज ते सादर करणार आहे. आणि काय चांगलं केलं मला असं वाटतं गुणपत्रक तपासण्याचा अधिकार जनतेला आहे.
आणि गुणपत्रकाला जनता कशा पद्धतीनं मार्क्स देते त्याच्यावर निश्चित खऱ्या अर्थाने या गुणपत्रकाचा निकाल अवलंबून आहे। दहशतवादाचा सक्षमतेनं मुकाबला करत असताना देशांतर्गत शांतता व लोकशाही अबाधित राखून देश आणि राज्य प्रगती पथावर वेगानं वाटचाल करत आहे। न्याय, समता, शांतता, बंधुता या मूलभूत तत्वांचा अंगीकार करत नागरिकांनी सामाजिक एकता आणि राष्ट्रप्रेम अबाधित ठेवावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिनाचा सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसंच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड तसंच प्रशासनातील अन्य अधिकारी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते विविध प्रशासकीय कामगिरीबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं। तसंच जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण यामध्ये 1 मे ते 15 सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे। यामध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व उपविभागीय कार्यालय कन्नड, पोलीस पदक, पोलीस अधीक्षक संदीप अनंतराव आटोळे, पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, गीता बागवडे, पोलीस निरीक्षक शरद बाबूराव जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक इसाक उस्मान खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक दीपक परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुरुड, पोलीस उपनिरीक्षक शेख हबीब खान मोहम, पोलीस उपनिरीक्षक संजय जानोजी जोगदंड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू लक्ष्मणराव उगले, पोलीस हवालदार मुश्ताक गफूर शेख, पोलीस हवालदार मच्छिंद्रनाथ रंगनाथ जाधव, पोलीस हवालदार विठ्ठल विनायकराव मानकापे, पोलीस हवालदार संतोष लोंढे, पोलीस हवालदार शिवाजी राजाराम कचरे, पोलीस हवालदार प्रभाकर साहेबराव राऊत, पोलीस हवालदार कैलास तेजराव गाडेकर, पोलीस हवालदार राजेंद्र देवीदास चौधरी, पोलीस हवालदार मोहम्मद इरफान मोहम्मद इसा खान, पोलीस हवालदार लक्ष्मण दशरथ कीर्तिकर, पोलीस हवालदार सुनील सुरेश बेलकर, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक शाकिल अहमद शेख रहीम शेख, पोलीस उपनिरीक्षक गफार खान सरोवर खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खालेद हबीब शेख, पोलीस हवालदार अफसर खाजा शेख, पोलीस हवालदार राजू बबनराव खरात, विश्वासू प्रल्हाद नागरे, अशोक परशुराम पवार, दिनेश शामराव ढगे आदींना पदक प्रदान करण्यात आली। ध्वजारोहण समारंभानंतर पोलीस विभागासाठी अद्ययावत 33 वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यात 4 चाकी वाहनं, बसेस, दुचाकी वाहनं यांचा समावेश असून गतिमान तपास यंत्रणा व कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये या वाहनांचा उपयोग होईल असा विश्वास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केलाय। पोलीस दलातील विविध पथकांची मानवंदना स्वीकारून नंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी मान्यवरांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना पालकमंत्री शिरसाट यांनी श्रद्धांजली अर्पण केली। त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून पालकमंत्री शिरसाट यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्तानं शुभेच्छा संदेश दिलाय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc।
तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे, स्कॉलरशिप उपलब्ध आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15 93 25 68 79 02 93 25 68 79 03 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे।
हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर आपलं स्वागत। मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यायच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचं आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। जिल्हाधिकारी कार्यालयातच तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। विधान परिषद सदस्य आमदार संजय केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी निवासी, उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचं कामकाज होईल। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या कक्षाद्वारे रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावं, नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी, तसंच नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आलाय। तसंच नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला, दंगल इत्यादीमध्ये मृत किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य मदत कक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे। या कक्षाद्वारे रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर आरोग्य विषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे। तसंच वेळोवेळी आरोग्य शिबिरं घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी गोरे, लिपिक सचिन दोडे, समाजसेवा अधीक्षक श्यामसुंदर वाकळे या 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। महाराष्ट्र राज्याचा 66वा वर्धापन दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली। यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा व महाराष्ट्र शासनाच्या याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आमदार अब्दुल सत्तार यांनी ध्वजारोहण नंतर उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली आहे। यावेळी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी कार्यक्रमात ही शपथ घेतली आहे। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, तहसीलदार संजय भोसले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार राजपूत, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, राजश्री निकम, क्रूबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे आदींसह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत जोशी यांनी केलं। महाराष्ट्र दिवसाच्या मी माझ्यातर्फे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्याने राज्याच्या वतीने झेंडावंदन करण्याची परवानगी मला दिली आणि आज हा झेंडावंदन झाला। त्याचा मी फार सर्व राज्याच्या लोकांना, आपल्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, मराठवाड्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय। आणि आजच आपण जे काही सूचना आलेल्या आहेत, या सूचनेमध्ये विशेषतः वेगवेगळे सरकारने आपण कसं 1 मे पासून पुढील वर्षी विशेषतः तंबाखूच्या बाबतीत जो संदेश दिला, तंबाखूचा संदेश म्हणजे हे आपल्या देशासाठी, राज्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी लहान मुलांना शैक्षणिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, ऑफिसेस असतील, इथे कोणत्याही प्रकारच्या तंबाखू किंवा ई सिगरेट किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यामुळं आपल्या शरीराला घातक होतात, यासाठी ही शपथ आपण आज घेतली। याची अंमलबजावणी सर्व जनतेने करावी ही विनंती आजचा हा 1 मेचा कार्यक्रमाचा औचित्य साधून मी आपल्याला नम्र विनंती करतोय।
प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सक्षमपणे उभा राहावा यासाठी शिक्षकांनी झोकून देत काम करावं. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. शिक्षकांची राज्यव्यापी आयडल बँक तयार करणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलंय. आयडल शिक्षकांना आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला आपल्या शाळेपुरतं मर्यादित न ठेवता राज्यभर हा उपक्रम कसा पोहोचेल यासाठी काम करावं असंही त्यांनी म्हटलंय. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर विभागातील आयडल शिक्षकांशी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, सहाय्यक संचालक रवींद्र वाणी, शिक्षण उपनिरीक्षक डॉक्टर सतीश सातव उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासोबतच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेला शिक्षणाचा दशसूत्री उपक्रम राबवण्यात येईल. शिक्षक पालक संवाद उपक्रम प्रभावीपणे राबवावा लागेल. शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशी देखील संवाद साधावा लागेल. यातून अनेक अडचणी सुटतील. तसंच आई वडिलांनी देखील आपल्या मुलांबरोबर संवाद वाढवावा. त्यातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढेल असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केलाय. उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी प्रास्ताविक केलं. छत्रपती संभाजीनगर विभागात राबवण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली आहे. जालना जिल्ह्यातील देवी पिंपळगाव येथील कृष्णा निहाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंटी, पैठण येथील भरत काळे, जरेवाडी, बीड येथील राहुल डोंगर, सिरसम, परभणी येथील दशरथ मुंडे, कळमनुरीतील शंकर लेकुळे तसंच परभणीचे शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव मेटे, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, बोरगव्हाण जिल्हा परभणी, देवी पिंपळगाव जिल्हा जालना या शासकीय, तर बहिर्जी नाईक स्मारक विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली, सरस्वती साधना विद्यालय आर्वी जिल्हा बीड, संत ज्ञानेश्वर विद्यालय टेरेवाडी जिल्हा परभणी या खासगी शाळांचा शालेय मंत्री भुसे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, वेतन अधीक्षक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालयांमध्ये विविध अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर आयुक्त बाबासाहेब बेलदार, विजय सिंग देशमुख, डॉक्टर अनंत गव्हाणे, खुशाल सिंग परदेशी, नगर रचनाकार हर्षल बाविस्कर, नगर रचना विभागाचे उपसंचालक रवींद्र जायभाये, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य संगीता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, रामदास दौंड, एकनाथ बंगाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी सर्वांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटलं. या प्रसंगी सहाय्यक संचालक गणेश फुंदे, सहाय्यक अधीक्षक प्रवीण भानेगावकर, प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र वाणी आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यात पुन्हा एकदा जुंपली. वक्फ बोर्ड जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावरून केले धमकीवजा आरोप प्रत्यारोप. महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा उत्साहात, शांतता अबाधित ठेवून प्रगतीकडे वाटचाल. पालकमंत्री संजय शिरसाट यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.
उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.